दिग्गज मधील एक दिग्गज सामना या खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राईकला शुभम जाधव पाहायला मिळेल, नॉन स्ट्राईकला आदिल गजगे. बॉलिंग मार्क वरती एक महत्वाचा गोलंदाज, त्याचं नाव आहे फैयाज. प्रवीणजी बागवे साहेब, आपण सुद्धा या व्यासपीठावरती आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. फायनलच्या मॅचचा पहिला बॉल, पहिला चेंडू लॉंग ऑफच्या दिशेला वेगानं फटकावलाय. ज्या वेळेला क्षेत्ररक्षक आहे तिथे, पण त्यांच्या आवाक्याच्या बाहेर राहणारा बॉल सीमा पार, चौकार. इथे चौकार लगावला. शुभम जाधवने हल्ला चढवलेला आपल्याला पाहायला मिळाला. इथे फैयाजला कमबॅक करावं लागेल, ज्याने पहिल्या चेंडूवरती 4 धावा खर्च केल्यात. पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवरफुल बॅटिंग शुभम जाधव करेल यात मात्र शंका नाहीये. कारण की हाफ ट्रॅकर बॉल शॉर्टम फुल इथे सक्सेसफुल, वंडरफुल, ब्युटिफुल. शुभम जाधव ब्रँडेड स्ट्रोक, षटकार. संघाची धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत पाहायला मिळेल ती मात्र 10 या आकड्यावरती. 2 चेंडू झाले, 10 धावा धावफलकावरती लागलेल्या बघायला मिळतील. अप्रतिम खेळ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना शुभम जाधव या खेळाडूचा चालू आहे. माणगाव एक्सप्रेस मैदानाच्या आतमध्ये खेळत आहे. षटकातील पुढचा बॉल, मोठा 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 फटका, दूर 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 वरचा षटकार. बॅक टू बॅकचा दुसरा 6. षटकार त्याच्या बॅक टू बॅक बॅट मधून 2 बघायला मिळालेत. संघाची धावसंख्या 16 वरती 3 चेंडू आत्ता झालेत. प्रवीणजी बागवे साहेब यांचा यथोचित मान सन्मान आपल्या व्यासपीठावरती पुन्हा एकदा सज्ज होतील. आपण पाहिलं तर फैयाज, फटका फसला बॉल हवेमध्ये, चेंडूच्या खाली शैलेश की एक धाव इथे मिळाली. दुसरीचा प्रयत्न पुन्हा वेगानं चालू आणि त्याच वेळेला 2 धावा सुद्धा सुखरूपरित्या पूर्ण केलेला बघायला मिळाला. या 2 धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकताना पाहायला मिळेल, पोहोचेल आतापर्यंत तब्बल 18 या आकड्यावरती. 18 धावा धावफलकावरती लागलेल्या बघायला मिळतील. षटकातील पुढचा बॉल, वा परफेक्ट यॉर्कर, अप्रतिम चेंडू राहिला. गोलंदाजी करत असताना फैयाजचा कमबॅक पाहायला मिळेल. शुभम जाधवला थांबवण्याचं काम त्याने केलं, ज्या वेळेला त्याच्या साथीला दिल गजगे पाहायला मिळेल. षटकातील शेवटचा आणि हा अंतिम बॉल बाकी राहिला. पहिल्या षटकातील शेवटचा बॉल, फैयाज स्ट्राईक गिंडला. 4 ओव्हरचा सामना या खेळपट्टीवरती. शेवटचा बॉल कसा असेल फैयाजचा? मोठा मोठा फटका, उंची जास्त, लांबी सुद्धा तेवढीच जास्त, बॉल सीमारेषेच्या बाहेर. अजून एक षटकार. षटकाराच्या साह्यानं संघाची जी धावगती आहे ना ती मात्र धावफलकावरती 24 या आकड्यामध्ये. पहिल्या षटकाच्या सांगतानंतर आपण जर पाहिलं ना तर 24 धावा धावफलकावरती आतापर्यंत आला. आणि अजूनही आपण जर पाहिलं ना तर या खेळपट्टीवरती 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3 षटक अजूनही बाकी असणार आहेत आणि येणारे हे 3 षटक आहेत ना ते कशा पद्धतीचे येतील हे आपण जरूर बघणार आहोत.
आणि जिथे मात्र आपण पाहतोय आदिल गजगे रुपी वादळाला पहिल्याच बॉल वरती थांबवण्यात आलं. महत्वाचा गोलंदाज आपण पाहिलं तर अरबाजला आणि आपण पाहतोय इथे जो कोणी संघ आपण इथून जाल सावकाश जा, कारण की ज्यावेळेला आपण घरी जाताना आपले आई वडील आपली वाट बघतात, आपली बायको बहीण वाट बघते, याची नोंद घ्या आणि त्या पद्धतीने गाडी आपण सावकाश चालवा ही विनंती असेल. जाऊया पुन्हा खेळपट्टीवरती, जिथे पहिला बॉल आला, पहिल्या बॉलवरती सफलता आदिल गजगे सारखा फलंदाज मैदानाच्या बाहेर आल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला माहिती, त्यांचं नाव आहे आदेश सोनार, ज्यानं आपल्या नावाची छाप या संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये उमटवली आहे. मग एवन निजामपूरची स्पर्धा ती 1 लाखाची आपल्याला आठवण करून देते की काय ती खेळी राहिली होती आदेश सोनारची, काय तो चौकार आला होता आणि आता तो पुन्हा मैदानाच्या आतमध्ये. हा ट्रॅकर बॉल खेळायचं होतं, डबल माइंड झाला ज्यावेळेला कशा पद्धतीचा फटका खेळायचा हे मात्र त्याच्याकडे प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता. एक सिंगल घेण्याच्या नादामध्ये त्याने मात्र इथे बॉल हवेमध्ये जरूर खेळला गेला होता. बॉल नोमॅस मध्ये पडला, एकदा इथे सुद्धा मिळेल. एकेर दवेच्या सायना टीमची धावसंख्या 25 वरती, चेंडू झाले 2 संघाची धावसंख्या 25 आणि पुन्हा अरबाज सज्ज होतील. समोर आता स्ट्राईकला बॅट्समन पाहायला माहिती, त्यांचं नाव आहे शुभम जाधव. खोलवर टप्प्याचा बॉल, मिनी हेलिकॉप्टर चांगल्या पद्धतीचा फटका लगावला. त्याच वेळेला मिड विकेटचे क्षेत्ररक्षक वेगाने बॉलच्या खाली त्यांना पाहायला मिळतील. एक मिळेल, दुहेरी सुद्धा धाव सुखरूपरित्या पूर्ण केलेली पाहायला मिळते. या 2 धावा मिळतील. 2 धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या पुढे सरकल्यानंतर पोहोचेल तब्बल 27 या आकड्यावरती. 27 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण बघतोय खेळत असताना टीम महत्वपूर्ण संघ दोन्हीही माणगाव. खोलवर टप्प्याचा बॉल, पुन्हा हेलिकॉप्टर, पुन्हा बॉल मिड विकेटला क्षेत्ररक्षक येतील बॉलच्या खाली. एक मिळाली, दुसरीचा पुन्हा प्रयत्न आणि 2 धावा सुद्धा इथे सुखरूपरित्या पूर्ण केलेला बघायला मिळतील. 2 धावेचे सैन्य संघाची धावगती पुढे सरकेल पोहोचेल. आतापर्यंत आपण पाहिलं तर 29 या आकड्यावरती. बॅटिंग करत असताना महत्वाचा खेळाडू आपण पाहिलं तर नाव आहे त्याचं शुभम जाधव. माणगाव एक्सप्रेस अप्रतिम बॅटिंग खेळपट्टीवरती करताना पाहायला मिळतील. षटकातील पुढचा बॉल, हा चांगल्या पद्धतीचा चेंडू राहिला. बॅटचा हलकासा संपर्क झाला, बॅटला ब्रश करून बॉल सरळ अंकु जाधवच्या हातामध्ये. शुभम जाधवचा छोटा बंधू त्याच्या हातामध्ये चेंडूने विसावा घेतला. बॅट्समन आउट, विकेटचं पतंग. एक मोठा धक्का टीम आमिर 11 माणगाव संघाला. संघाची धावसंख्या आतापर्यंत 29 या आकड्यावरती. 29 रन. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 29 धावा धावफलकावरती आतापर्यंत बघायला मिळतील. षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू येणं बाकी असणार आहे. दुसरा षटक मार्गस अप्रतिम अरबाजने कमबॅक केलं या मॅच मध्ये. रोखून धरला टीम आमिर 11 सुपर सिलेक्टर माणगाव संघाला. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला फिरकी घेणारा चेंडू राहिला. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट पॉइंटला बॉल जाईल तिथे. एकच जमेल, एकेर धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या पोहोचेल ती तब्बल 30 या आकड्यावरती. 15.00च्या सरासरीनं बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आमिर 11 सुपर सिलेक्टर माणगाव या टीमच्या बाजून. आणि त्याच वेळेला संघाची धावगती ही आतापर्यंत पाहायला मिळेल 30 या आकड्यावरती. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी राहिला. 12 चेंडूमध्ये इथून 30 आल्या तर अजून 60 धावा पाहायला मिळतील. एक मोठं टार्गेट बघायला मिळेल. शुभमजी काशीद साहेब, विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपल्या या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे.
शुभमजी कासिद यांचा यथोचित मान सन्मान आपल्या व्यासपीठावरती फौजी करबेलकर या स्पर्धेचे सर्व त्यांच्या शुभ हस्ते इथे केला जातोय. धन्यवाद आपण हा सत्कार स्वीकारल्याबद्दल. स्ट्राईकला मोहसिन, नॉन स्ट्राईकला आदेश सोनार. बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळतील दिनेश, महत्वाचे गोलंदाज. खोलवर टप्प्याचा बॉल, इथे उंची जास्त आहे, लांबी सुद्धा तेवढीच. बॉल सरळ सीमारेखेच्या बाहेर. षटकार. केदार जाधव सुद्धा इथे उपस्थित राहिलेत. केदार जाधव आपण पाहतोय, चॉकलेट बॉय या नावाने त्यांची प्रसिद्धी आहे या माणगाव मध्ये. षटकार आला पहिल्या बॉलवरती आहे, दिनेश वरती हल्ला. दुसरा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका फसला चेंडूच्या खाली. क्षेत्ररक्षक इथे टिपला गेलाय, झेल संपलाय. मोहसिनचा खेळ, जावं लागेल मैदानाच्या बाहेर. विकेट क्रमांक दिनेश यांचं काय सेलिब्रेशन पाहायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये. ज्यावेळेला षटकार आला नंतर लगेच त्यांनी विकेट प्राप्त केला. संघाची धावसंख्या षटकाराने पुढे सरकल्यानंतर 36 धावा आतापर्यंत पाहायला मिळतील. छत्तीस धावा धावफलकावरती. षटक क्रमांक येते तिसरा मार्गस्थ. पहिल्या बॉलवरती षटकार, दुसरी विकेट आणि अजूनही आपण पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ बाकी राहिला. बॉलिंग मार्क वरती दिनेश पाहायला मिळतील. स्ट्राईकला नवीन फलंदाज नितेश, एक लेफ्ट हँड बॅट्समन. पुढचा बॉल, हा ट्रॅकर अडवा, बाटने ऑन साइडला खेळला गेला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला बॉल वेगाने चालला. बॉल वन बाउंस सरळ सीमा रेखेच्या बाहेर जाईल. एक दर्जेदार चौकार. चौकाराच्या सहाय्याने संघाची धावसंख्या पोहोचली तब्बल 40 या आकड्यावरती. तिसरा षटक मार्गाचा 40 धावा धावफलकावरती आतापर्यंत पाहतोय. षटकातील चौथा बॉल, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. इनसाइड एज घेतल्यानंतर बॉल शॉट फाईन लेग आणि लॉंग स्टॉपच्या मधोमध वेगाने चाललाय. बॉल सीमा रेखेच्या बाहेर. चौकार. संघाची धावसंख्या टीमची धावसंख्या 44. ऑफस्टिकच्या थोडा का होईना बाजून जाणारा चेंडू राहिला. डॉट बॉलरला एकही धाव इथे मिळणार नाहीये. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळेल दिनेश यांची. लोअर फुलटॉस ऑन साइडला, ताकद नजाकत दमखम इथे दाखवला नितेशने सुद्धा. बॉल सीमा रेखेच्या बाहेर. एक मोठा
या षटकामध्ये आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये आल्या पहिल्याच्या षटकामध्ये 24, दुसऱ्या षटकामध्ये अरबाजने कमबॅक केलं, फक्त 6 धावा पाहिल्या. तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा 20 धावा आल्यात. महागडे षटक पाहायला मिळालं दिनेश आणि फैयाजचं. अप्रतिम कमबॅक राहिलं अरबाजचं. इथे मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं ना तर शेवटचे 6 चेंडू येणं बाकी असणार आहेत. शेवटचा आणि अंतिम षटक आदेश सोनार स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला नितेश, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 2 चौकार 1 षटकार आलाय. तो खेळाडू नितेश नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल. फायनलचा चित्तथरारक सामना जणू काही अय्यान मुल्ला व्यासपीठावरती आहेत. त्यांचा यथोचित मान सन्मान आपण पाहतोय फहद करबेलकर यांच्या शुभ हस्ते इथे करण्यात येणार आहे. अय्यान मुल्ला यांचं स्वागत करतील फहदजी करबेलकर यांना विनंती करतो आपण अय्यान मुल्ला यांचं स्वागत करूया. धन्यवाद आपण सत्कार स्वीकारल्याबद्दल. जाऊया पुन्हा मैदानाकडे जिथे फायनलची मॅच आदेश सोनार स्ट्राईक एंडला पाहायला मिळतील. बॉलिंग मार्क वरती महत्वाचा गोलंदाज भावेश, ज्यानं कालच्या दिवसामध्ये 9 धावा दिल्या नव्हत्या क्वालिफायच्या मॅच मध्ये. एक मिळाली, दुसरीचा प्रयत्न वेगानं आणि त्याच वेळेला इथे धाव घेण्याच्या नादामध्ये नितेश मैदानाच्या बाहेर येताना पाहिजे. संघाची धावसंख्या तब्बल 51 धावा धावफळकावरती लागताना पाहायला मिळतील. षटकातील पहिला बॉल इथे सफलता भावेशच्या नावावरती, टीमच्या नावावरती राहील. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, कुणाल सुतारचा फटका फसला चेंडूच्या खाली. भावेश अप्रतिम झेल त्यानं टिपला. अजून एक धक्का टीम अमीर 11 सुपर सिलेक्टर माणगाव टीमला. संघाची धावसंख्या 51 आणि शेवटचा षटक मार्ग असतं 51 धावा धावफळकावरती. शोएब परदेसी यांच्या बॅटमधून जर बॅक टू बॅकचे 3 सिक्स आले तर नदीम परदेसी यांच्या वतीनं 3000 रुपयाचं कॅश प्राइज आणि सुमित पारखे यांच्या वतीनं 3000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. शोएब परदेसी यांना जर बॅक टू बॅकचे 3 सिक्स आले तर. आणि जर बॅक टू बॅकचे 3 डॉट खेळले तर मुकुलजी मेहता यांच्या वतीनं 500. आणि आपण पाहतोय आमिर नदाब यांच्या वतीनं सुद्धा 500 रुपयाचं कॅश प्राइज. इथे पहिल्याच बॉल वरती कॅच ड्रॉप झालाय. शोएब परदेसी यांचा झेल सुटला गेला. 3 सिक्स साठी 3000 रुपयाचं कॅश प्राइज होतं, पण आता ते चौथ्या बॉलला नॉन स्ट्राईक एंड आलेत. आदेश सोनारला सुद्धा सुवर्ण संधी. बॅक टू बॅकच्या 3 षटकारासाठी 3000 रुपयाचं कॅश प्राइज नदीम परदेसी आणि सुमित पारखे यांच्या वतीनं. मोठा फटका आदेशने खेळलाय. लांबी कमी आहे, उंची जास्त आहे. चेंडूच्या खाली अक्षय आणि कॅच ड्रॉप. पुढचा बॉल, मोठा फटका इथे लॉंग ऑफच्या डोक्यावरून सरळ थेट सीमारेखेच्या बाहेर. षटकार.
षटकातील पुढचा बॉल, मोठा 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 फटका बॉल हवेमध्ये, चेंडूच्या खाली अक्षय की फैयाज. फैयाज एक मोठा झेल इथे टिपला. अजून एक धक्का टीम अमीर 11 सिलेक्टर माणगाव टीमला. संघाची धावसंख्या झाली आहे तब्बल 58 धावा, 59चं टार्गेट. 58 धावा धावफलकावरती, 59चं टार्गेट. 24 चेंडू 59 धावेची गरज. 24 चेंडू मध्ये 59 धावा बनल्या जातील का? काय घडेल काय बिघडेल हे ऐकूया फायनलच्या मॅच मध्ये. आपण पाहिलं तर यासिन सरांचा आवाज. कुठे जाऊ नका, पाहत राहा, बघत राहा. फत करवेलकर मित्रमंडळ चॅम्पियन ट्रॉफी 2023 हे भव्य दिव्य पर्वाचा शेवटचा आणि अंतिम सामना, शेवटचा उत्तरार्धाचा खेळ. थँक्यू. हॅलो. आणि याच दरम्यान सन्माननीय प्रसादजी धारिया आणि भाई पिंगळे यांचं इथे आगमन झालेलं आहे. फतभाई करबेलकर मित्रमंडळातर्फे मी त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. 59 धावांची गरज, निर्धारित 4 षटकांचा हा सामना. जवळजवळ 15 धावांच्या सरासरीने इथे धावा जमवायच्या आहेत. आव्हान सोपं नक्कीच नाहीये. जर प्रत्येक षटकामध्ये कमीत कमी 2 षटकार आले तर हा सामना मुकुल 11 माणगाव या संघाच्या बाजूने जाऊ शकतो. मुकुल 11 माणगाव हा सामना जिंकू शकतो, परंतु उच्च प्रतीची इथे फलंदाजी करावी लागेल. कमीत कमी प्रत्येक षटकामागे 2 मोठे फटके खेळावे लागतील. $59 टू विन. 4 षटकांचा हा सामना सुरू होतोय आणि पुन्हा एकदा आपण वळणार आहोत या मैदानाकडे. चलिए दोस्तों, 59 टू विन इन 4 ओवर्स. 4 ओवर का ये मुकाबला. शुभम जादव आए हैं अपना निजी पहला और टीम की तरफ से भी पहला ओवर लेके. स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज है अंकित, नॉन स्ट्राइकिंग एंड पर अक्षय. अंकित जादव शुभम जादव के छोटे भाई एक दूसरे के खिलाफ. आईपीएल में भी हमने देखा था यूसुफ पठान और इरफान पठान को एक दूसरे के खिलाफ खेलते हुए. यहाँ पे कवर की दिशा में नितेश जोरकर जबरदस्त फील्डिंग करते हुए, शानदार लाजवाब छन्नाटेदार. अमीर 11 सुपर सिलेक्टर मानगांव, इन दोनों टीमों के बीच ये अंतिम मुकाबला जारी है. फत करबेलकर मित्र मंडल की जानिब से लगातार 4 दिन यहाँ पे क्रिकेट का कार्निवल हम देख रहे हैं. फिर से एक बार तेज तर्रार गेंद ऑफ स्टंप के बाहर पिच होने के बाद सीधी रही थी. इनसाइड आउट खेलने की कोशिश थी, अपने आप को जगह दी थी, मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं. बल्लेबाज को चौकाती हुई गेंद सीधा विकेट कीपर शोहेब परदेशी के दस्तानों में. लगातार यहाँ पे 2 गेंदें बिंदी. मानगांव एक्सप्रेस शुभम जादव फिर से एक बार. जी हाँ, इस मरतबा ऑफ स्टंप के बाहर जाने वाली गेंद के ऊपर प्रहार किया था, मगर गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया.
और गेंद शॉर्ट थर्ड मैन की दिशा में भरत डाकवल के हाथों में। 1 रन का इजाफा और इसे 1 रन के साथ अकाउंट यहाँ पे ओपन हो चुका है। फैज ने अपना खाता खोला इस 1 रन के साथ। अब स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज हम देख सकते हैं अक्षय को। अक्षय ने कल बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की थी। फिर से एक बार अक्षय को अपने बल्ले का जौहर यहाँ पे दिखाना होगा, दमखम दिखाना होगा। यही वो वक्त है अपने आप को सिद्ध करने का। आहा, मगर कमाल की गेंद थी। बाउंसर बिल्कुल परख नहीं पाए थे, मारने की नाकाम यहाँ पे कोशिश। गेंद और बल्ले की फिर से एक बार कोई मुलाकात नहीं है। 1 ही रन 4 गेंदों में। शुभम जादव ने काफी प्रभावित किया है पूरे रायगढ़ जिले में और महाराष्ट्र प्रीमियर लीग में भी जिनका नाम शुमार था। बहुत ही बढ़िया बल्लेबाजी वहां पे उन्होंने की थी। शुभम जादव इस देश के बाहर भी जा चुके हैं। जी हाँ, फिर से एक बार स्लोवर वन गेंद। वैरायटी और वर्सेटाइल गेंदबाजी यहाँ पे दिखाई दे रही है। कभी ऑफ कटर, कभी लेग कटर, कभी स्लोवर वन, कभी बैक ऑफ द हैंड, कभी नकल बॉल, कभी कैरम बॉल। अलग अलग तरह की गेंदें यहाँ पे इजाद की है, उसका इस्तेमाल करते हुए गेंदबाज शुभम जाधव। आणि याच दरम्यान सन्माननीय राजीवजी साबळे यांचं इथे आगमन झालेलं आहे। शिवसेना नेते आणि शिक्षण प्रसारक मंडळ माणगावचे अध्यक्ष सन्माननीय राजीवजी साबळे, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत। फहद करवेलकर मित्र मंडळातर्फे मी विनंती करतोय आपणास की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं। समाप्ति हो चुकी है। 7 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। अंतिम गेंद पर छक्का आया अक्षय के बल्ले से। कुछ हद तक यहाँ पे राहत की सांस बल्लेबाजी करने वाली टीम मुकुल 11 मानगांव ने ली होगी, मगर ये काफी नहीं होगा। हर ओवर में 15 रन के औसत से रन बनाने की जरूरत जीत मुकम्मल करने के लिए, जीत का परचम लहराने के लिए। और इस फाइनल मुकाबले में अपने आप को सिद्ध करने के लिए इस बीच नए गेंदबाज आए हैं ऋषभ भोनकर। अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके आए हैं। स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज फैज। नो बॉल करार दिया जाएगा। जी हां, अंपायर जी ने अपने हाथ को जमीन से समांतर फैलाया है। नो प्लस 1। कुल मिला के 2 रन यहाँ पे मुफ्त में मिलेंगे और रनों की संख्या हो चुकी है 9 रन। 1 विकेट के नुकसान पर अंकित जाधव के रूप में पहला झटका लगा था मुकुल 11 मानगांव को। 18 गेंदें शेष। 18 गेंदों में 50 रनों की जरूरत जीत हासिल करने के लिए। ऋषभ भोनकर फिर से एक बार दौड़ पड़े। जी हां, ऑफ कटर गेंद थी, मगर टप्पा खाने के बाद कंधे की ऊंचाई तक उठी हुई गेंद को अक्रॉस द लाइन खेला था। डीप मिड विकेट की दिशा में अच्छी फील्डिंग आदेश सोनार द्वारा, और इसी वजह से 1 ही रन यहाँ पे मिलेगा। 10 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, मगर 1-1 रन से काम नहीं बनेगा। 2-2 रन से भी काम नहीं बनेगा। कम से कम हर ओवर में 2 बड़े स्ट्रोक आना लाजमी है। जी हां, ऑफ स्टंप के बाहर ओवर पिच थी। स्टैंड एंड डिस्पैच। गेंद दर्शक में 6 रन के लिए। से आता हुआ ये पहला छक्का बहुत ही जबरदस्त स्ट्रोक था। ओवर पिच गेंद थी, बिल्कुल हिलने का मौका नहीं था, मगर खड़े खड़े उसे खेल दिया था। लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए। फिर से एक बार गेंदबाज ऋषभ। जी हां, इसमें तो इनसाइड आउट खेलने की कोशिश की, मगर भारत दाखवाल के ऊपर से गेंद ट्रैवल हो रही है बिहाइंड द विकेट, डीप थर्ड मैन की दिशा में। मगर शॉट फाइनल के फील्डर जब तक उस गेंद तक पहुंचते तब तक दोनों भी बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल कर लिए हैं और रनों की संख्या को पहुंचा दिया है 18 पर। अभी भी इस ओवर की 3 गेंदें आना बाकी। इस ओवर में कुछ रन बरसते हुए नजर आए।
एक छक्का, एक नो बॉल, उसी के साथ साथ ये दोहरा रन। 11 रन अब तक खर्च कर चुके हैं ऋषभ इस ओवर में। जी हाँ, इसमें तब ऑफ स्टंप पर सफल होकर स्क्वायर लेग की दिशा में खेलने की कोशिश थी, मगर स्लोवर वन गेंद परख नहीं पाए थे, सीधा पैड से टकराई और लेग बाय के रूप में एक अतिरिक्त रन यहाँ पे मिलेगा। इस 1 रन के साथ रनों की संख्या में इजाफा, 19 रन स्कोर कार्ड पर। अक्षय एक छक्के की सहायता से खेल रहे हैं 8 रन बनाकर और फैज खेल रहे हैं 9 रन बनाकर। जी हाँ, इसमें दबाव उछाल कर खेला है, मगर डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में फील्डर तैनात कुणाल सुतार के रूप में। बहुत ही बढ़िया कैच और इसी के साथ और एक बल्लेबाज मैदान से बाहर जाएंगे। अक्षय 8 रन बनाकर मैदान से बाहर आ चुके हैं। अक्षय आउट होने के बाद मुकुल 11 मानगांव की जानिब से नए बल्लेबाज यज्ञेश ने लास्ट मैच में बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की थी, 5 छक्के लगाए थे, 38 रनों की पारी खेली थी अपने टीम के लिए, एक विनिंग पारी। फिर से एक बार यहां पे आणि याच दरम्यान या स्पर्धेचे सर्वेसर्वा फहद करवेलकर यांना विनंती करतोय, सन्माननीय ॲडव्होकेट राजूजी साबळे, शिवसेना नेते आणि शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय राजूजी साबळे यांचं स्वागत करावं। एक सन्मान चिन्ह, या स्पर्धेची गोड आठवण आणि त्याचप्रमाणे प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन सन्माननीय राजीवजी साबळे यांचं इथे स्वागत केले जात आहे। त्याचप्रमाणे सन्माननीय प्रसादजी धारिया यांचं सुद्धा इथे यथोचित सन्मान केला जाणार आहे। धन्यवाद प्रसादजी, आपण सुद्धा आमच्या विनंतीस मान देऊन या व्यासपीठावरती आलात। या व्यासपीठाची आणि पर्यायानं या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आपले सुद्धा मनपूर्वक आभार। आणि त्यानंतर सन्माननीय भाई पिंगळे यांचं सुद्धा इथे आपण स्वागत करणार आहोत। मी नदीम परदेसी यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय भाई पिंगळे यांचं इथे स्वागत करावं। धन्यवाद भाई, अशाच प्रकारचा सपोर्ट आपल्या तर्फे नेहमीच राहील अशी अपेक्षा। 2 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 20 रन, पहले ओवर में 7 रन, दूसरे ओवर में 13 रन। अब यहां पे गेंदबाज आए हैं फिरकी के जादूगर भरत डाखवल, अपना निजी पहला और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके आए हैं, मगर यहां से जीतने के लिए एक लंबा सफर यहां पे तय करना है। 12 गेंदें और 39 रनों की जरूरत। यज्ञेश ने आओ देखा ना ताओ, क्रीज की गहराई का इस्तेमाल करते हुए बैकफील्ड पर जाकर लाजवाब स्ट्रोक खेला है यज्ञेश के बल्ले से आता हुआ यह पहला छक्का। से रनों की संख्या छलांग लगाकर जा पहुंची है 26 पर। 26 फॉलोस ऑफ 2 विकेट्स, 3rd ओवर इन प्रोग्रेस। 4 ओवर का यह मुकाबला, अभी भी इस मैच को जीता जा सकता है। जब तक यज्ञेश स्ट्राइकिंग एंड पर मौजूद है तब तक कुछ भी संभव। फिर से एक बार ओवर पिच बनाकर उसे खेला था कारपेट के सहारे। कुणाल सुतार वहां पे थोड़े से हड़बड़ाहट में नजर आए, मगर अपने आप को संभाला और रनआउट की कोशिश यहां पे करते हुए शुभम नजर आए। दूसरा रन यहां पे मुकम्मल हो सकता था, मगर दूसरा रन लेना यहां पे मुनासिब नहीं समझा बल्लेबाज फैज ने। इस बीच 1 रन यहां पे मिलता हुआ, इस 1 रन के साथ रनों की संख्या 27 पर। 27 रन ऑन स्कोर का 2 विकेट के नुकसान पर। जी हाँ, बहुत ही बढ़िया गेंद, घूमती हुई गेंद, लेग स्टंप पर टप्पा खाने के बाद ऑफ स्टंप के बाहर उसे फील्ड करने में कामयाब रहे। बहुत ही अच्छी विकेट कीपिंग यहां पे शुभम जादव द्वारा देखने को मिली। बल्लेबाज फैज स्ट्राइकिंग एंड पर। फिर से एक बार उड़ाया गेंद उनके रडार में,
गेंद उनके स्लॉट में और उसे पहुंचा दिया पार्किंग प्लॉट में, और एक बड़ा लंबा हिट, 6 रन। कुल मिला के 13 रन 4 गेंदों में, कुल मिला के 33 रन स्कोर कार्ड पर। 9 गेंदें बची है और जीतने के लिए 20 रनों की जरूरत, यानी मैच 26 रनों की जरूरत। 9 गेंदें 26 रन, यहां से मैच जीता जा सकता है अगर 2-3 बड़े स्ट्रोक आते हैं। ये लीजिए, फिर से एक बार अपने घुटने के बल गए फैज। अकबल को समझाते हुए कि यह मैच धीरे धीरे अपने हाथों से दूर चला जाएगा। इस गेंद के ऊपर सारी दारो मदार, इस गेंद के ऊपर अगर बड़ा स्ट्रोक आता है, एक गेंद अभी भी आना बाकी है, इस गेंद के ऊपर अगर बड़ा स्ट्रोक आता है तो यह मैच बहुत ही क्लोज हो जाएगा। क्लोज एनकाउंटर हमें देखने को मिलेगा। मुकुल 11 मानगांव, अब यहां पे उनके हौसले बुलंद है, आत्मविश्वास यहां से उजागर हो चुका है। जी हां, ऑफ स्टंप के बाहर ललचाया, ऑफ स्टंप के बाहर टप्पा खाने के बाद गेंद सीधी रही थी और इसी वजह से ये ओवर की समाप्ति। अब अंतिम 6 गेंदें और जीतने के लिए 20 रनों की जरूरत। 6 गेंदों में 20 रन, यानी 3 बड़े स्ट्रोक, कम से कम 2 बड़े स्ट्रोक अगर आते हैं, सिंगल और डबल रन भी लेते हैं, नो बॉल या वाइड बॉल आते हैं, तो 20 रन भी आसानी के साथ बन सकते हैं। इस ओवर में भारत दाखवल काफी खर्चीले रहे। इस ओवर में 19 रन खर्च किए हैं। अगर इस ओवर में 19 रन आते हैं तो अंतिम ओवर में 20 रन भी आ सकते हैं। मजेदार मुकाबला, शानदार मुकाबला यहां पे होता हुआ। अंतिम मैच जिस तरीके का होना चाहिए उस तरीके का यह मैच यहां पे होता हुआ। 6 गेंदे 20 रन, जबरदस्त मुकाबला। फहद करवेलकर मित्र मंडल आयोजित चैंपियन ट्रॉफी का ये कड़ा संघर्ष यहां पे जारी है। इस प्रतियोगिता का ये अंतिम ओवर, लगातार 4 दिन यहां पे क्रिकेट के मैच हमने देखे, मगर फाइनल देखिए लाजवाब होता हुआ। 6 गेंदे 20 रन, स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज है यज्ञेश। आफाक ने यहां पे चकमा दिया है यज्ञेश को, और इसी के साथ यज्ञेश रन आउट होकर मैदान से बाहर आएंगे। जी हां, यहां पे रन भी नहीं मिलेगा, नॉट आउट भी रहेगा बल्लेबाज, क्योंकि सीधा शोएब के हाथों में गेंद जाकर रुकी थी और गेंद ये डेढ़ है, ये अंपायर जी का कहना। 5 गेंदे और 20 रनों की जरूरत। 5 गेंदे 20 रन। यज्ञेश स्ट्राइक एंड पर, अफाक आए हैं अंतिम ओवर में अपनी टीम को क्या बचा लेंगे। ओहो, यज्ञेश ने उड़ाया है, ऊंचाई ज्यादा और लंबाई भी ज्यादा नहीं हो सकती। 2 हाथ ऊपर, यानी मोहसिन का इशारा 6 रन का शायद। चार गेंदें बची है, 20 रनों की जरूरत। यज्ञेश ने पुरजोर कोशिश की मगर नाकामी हाथ लगी। ऊंचाई ज्यादा थी, लंबाई कम, उसे एलिवेशन नहीं दे पाए और लंबाई दूरी तय करने में नाकाम रहे और इसी वजह से अपना कीमती विकेट यज्ञेश को खोना पड़ा। इस बीच नए बल्लेबाज अरबाज स्ट्राइकिंग एंड पर। 4 गेंदे 20 रन, लगातार 2 गेंदे बिंदी।
यहाँ पे आ चुकी है। इस मरतबा बॉलर के सर के ऊपर से खेला है आदेश सोनार, वहां पे मौजूद अच्छी फील्डिंग, दूसरे रन के लिए कोई मौका नहीं। अब 3 गेंदे और 19 रनों की जरूरत। 3 गेंदों में 19 रन नहीं बन सकते। अगर गेंदबाज आफाक यहाँ पे कोई गलती करते हैं, नो बॉल या वाइड बॉल करते हैं, तो फिर से एक बार मैच जिंदा हो सकता है, मैच में जान भर सकते हैं, जान आ सकती है। हालांकि इसी साल वडवली के मैदान पर 1 गेंद और 13 रनों की जब जरूरत थी, तब बल्लेबाजी करने वाली टीम ने उस मैच को जीता था। यह इतिहास है क्रिकेट का। मगर यहां पे आफाक बिल्कुल किसी भी तरह की गलती नहीं कर रहे हैं। 4 गेंदों में मात्र 2 रन खर्च किए हैं। किफायती गेंदबाजी, कंजूस गेंदबाजी, विकेट टेकिंग गेंदबाजी। 41 रन स्कोर कार्ड पर, मात्र 2 गेंदें आना बाकी और 18 रनों की जरूरत। उड़ाया, इस मरतबा गेंद नहीं रुकेगी। गेंद काउ कॉर्नर सीमा रेखा के बाहर, 6 रन के लिए। रन। क्या यहां पे नो बॉल आएगा? क्या यहां पे वाइड बॉल आएगा? जी हां, बाउंसर के ऊपर प्रभावित किया और इसी के साथ ये मैच जीत लिया है अमीर 11 सुपर सेलेक्टर मानगांव टीम ने। बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक।